नुसतं बोलत राहिलो म्हणजे फार मोठं झालं अशातला भाग नाही आहे. कोण किती काम करतो आणि थोडासा वेळ तर द्यायलाच लागतो ना. तो वेळ तुम्ही देणार की नाही देणार. आणि हा प्रसंग प्रत्यक्ष इंदिरा गांधींच्या बाबतीमध्ये घडलं तर आम्हाला वाईट वाटलं, त्यांना वाईट वाटलं की नाही काय माहीत नाही मला, किंवा त्यावेळेला नसतील ते कदाचित राजकारणामध्ये. परंतु अशा रीतीने जे आहे एक राहुल गांधीपासून सगळे जे आहे महिलांच्यासाठी जे चांगलं बोलत असतात आणि एक महिला पहिल्यांदाच या राज्याची, ते पण महाराष्ट्रासारख्या राज्याची उपमुख्यमंत्री पदावर बसलेली आहे, तिच्या बाबतीमध्ये असं बोलणं हे अतिशय अश्लाघ्य असं आहे. आणि अशी अपेक्षा काँग्रेस, दुसरं कोणतं असं लहान सहान काँग्रेस करून तरी अशी अपेक्षा नाही. त्यामुळे आमचे लोक जे आहेत पक्षाचे लोक ते तिथे गेले, त्यांना जाब विचारला. आणि याच्या पुढे तरी जे आहे ते लक्षात ठेवा की तुम्ही जर आमच्या नेत्यांना काही जर असं जर बोलाल तर आमचे लोक काही गप्प बसतील, ऐकून घेतील असं नाही, जाब विचारणार. परंतु दिवसेंदिवस राजकारणातली जी पातळी आहे ती कुठेतरी घटत चालली आहे का? ज्या पद्धतीने ही सगळी वक्तव्य समोर येतात हे शिव्याशाप देणं असतील पत्रकार परिषदेमध्ये किंवा त्यांचा आमचा काही संबंध नाही ना. ज्या काँग्रेसचे जे आहेत ते पुढारी त्यांचा आमचा काय संबंध आहे? त्यांचा आणि सुनेत्राताईंचा उपमुख्यमंत्र्यांचा काय संबंध आहे? कशासाठी उगीच आपला त्रास द्यायचा, कशासाठी अपमान करायचा? सर, तुमच्या पक्षाने आंदोलन केलेले मात्र अजूनही काँग्रेस त्याच्या वक्तव्यावर ठाम आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की सुनेत्राताईंनी दुर्गा म्हणून सिद्ध करावं, असं ओपन चॅलेंज त्यांनी दिलं. दुर्गा म्हणून सिद्ध करावं असं. आता मग तुम्ही स्वतःला काय म्हणून सिद्ध करणार आहात? काही आपण बोलतो दुर्गा म्हणून सिद्ध करावं म्हणजे मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या की काय हे सगळं जे त्यांनी केलेलं अपमान जिरून जात नाही. राजकारणामध्ये त्या सुनेत्राताई आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. आणि पुढच्या त्या काळामध्ये जे आहे ते कर्तृत्व नक्कीच सिद्ध करून दाखवणार. बीडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेवरून हे संपूर्ण प्रकरण सुरू झालं. त्या ठिकाणी कुठेतरी धनंजय मुंडे यांच्याकडनं थांबवण्याचा प्रकार आला. त्यांच्याकडून त्यांना थांबवण्याचा प्रकार झाला, त्यांना बोलण्यापासून रोखलं जात आहे असे प्रश्न देखील उपस्थित झाले. मला त्याची काही कल्पना नाही आहे, परंतु अनेक वेळेला जे आहे ज्या वेळेला मिटिंगचं काम संपतं त्याच्यानंतर काही वेळेला अनेक प्रश्न जे विचारत बसतात कोण ना कोणतरी. आता तुम्ही मला प्रश्न विचारता, मी आता तुम्हाला उत्तरं दिली.